नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा झालेला आपला सायन्स विज्ञान भाग 1चा पेपर आहे. त्याची प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सहाव्याचं उत्तर आहे इथं बर्फाचे पाण्यात बाष्पीभवन होणे. सातव्या प्रश्नाचं इथं न्यूटन येईल इथं. याचं पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे चूक आहे हे. थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर होतो. याचं उत्तर आहे 400 mm ते 440 Nm. पुढचा प्रश्न होता आता. याचे मी उत्तर लिहिले नाहीत. इथं 2 किंवा अधिक धातूच्या मिश्रणाला संमिश्री म्हणतात. तांबे जास्त असं त्याचं उदाहरण आहे. C6S6 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर इथे मी उत्तर लिहिलं V/I याचं P990W उत्तर येते. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर हे इथं वस्तूचे वस्तुमान आहे. याचे उत्तर आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. ठीक आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले संपूर्ण डिटेलमध्ये उत्तर येणार आहे. कार्बन डायऑक्साईड चुन्याची दुधी पांढरी होते. त्याच्यानंतर हे त्याचं रेणूसूत्र आहे, त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हे उष्ण वस्तूपासून थंड वस्तूकडे उष्णता विनिमयाचे तत्व. उष्ण वस्तू गमावलेली वस्तू ही थंड वस्तू ग्रहण केलेल्या वस्तू एवढी असते. ठीक आहे. तापमान त्याच्या वस्तू एवढी असते असं होतं. आणि त्याच्यानंतर इथे उत्तर होतं 1 आहे याचं उत्तर. ठीक आहे. सॉरी, इथं 2 आहे. इथे 2 येते, इथे 6 येते, इथे 4 येते, इथं 5 येते, इथे 2 येते आणि उत्तर 1 येते. याचे संपूर्ण डिटेलमध्ये आपण उत्तर पाहणारच आहोत आपल्या लाईव्ह क्लासमध्ये. सिलिकॉन आणि बोरॉन येते, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन येते. इथं फॉस्फरसचा P येते, SI आणि AR. संयुजा 4 असलेली 2 मूलद्रव्ये कार्बन आणि सिलिकॉन याचे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा. याचं उत्तर इथे मी दिलेलं आहे. इथं क याचं उत्तर क आहे. कचा इथे क आहे आणि इथे क आहे, हे की नाही. वस्तूचे वस्तुमान N आणि त्याचं उत्तर हे 2 उत्तर आहेत. आणि गुरुत्वाचं आहे m/s² आणि त्याचं क आहे आपल्याला संपूर्ण विश्वात सारखे. ठीक आहे. याची डिटेलमध्ये आपण नंतर लाईव्ह क्लासेसमध्ये उत्तर घेऊ. ते मृगजळ प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तनामुळे होणारा एक आभास, उदाहरणार्थ हिऱ्याची चमक. अशा प्रकारे आपण व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.